बीएमसीचा प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प आम्ही राबवला। त्याच कोस्टल रोडचं काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरू आहे। निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत असल्याचा कडाडून हल्लाबोल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे। कोस्टल रोडच्या पहिल्या 10 किलोमीटरचं लोकार्पण पीएम मोदींकडून होत आहे। मुंबई लुटली तसं देश राज्य लुटतील, अंडरग्राउंड कार पार्किंग होऊ देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे। सामान्य नागरिकांसाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेसकोर्स आहे। बिल्डर मित्र आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे, जे मुंबईचे नाही आहेत, त्यांना मुंबईबद्दल काही नाही, जमिनी गिळायच्या असतात, बिल्डिंग बांधायचे असतात। असे बिल्डर मित्र 4 RWITCच्या कमिटी मेंबर्स बरोबर साटलोटं करत होते। तिथे आम्ही जे मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू, 50 मेंबरशिप RWITC एक लाज म्हणून, ब्राईब म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांना देत होते। ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर एमसीनी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरनी, चहल साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही नाही, आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही, आम्ही मेंबरशिप देणार नाही, पण आम्ही इथे अंडरग्राउंड कार पार्क करू आणि थीम पार्क करू। सेंट्रल पार्क करा, हाईड पार्क करा, जे काही करायचं ते करा, पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राउंड कार पार्क तिथे करू इच्छितात? अंडरग्राउंड कार पार्कला आमचा विरोध राहणार म्हणजे राहणारच। पहिली हीच गोष्ट मला आपल्यासमोर आणायची आहे की येत्या काही दिवसांमध्ये कोस्टल रोड, जे पूर्णपणे उद्धव साहेबांचं स्वप्न होतं, जे पूर्णपणे काम आमचं आहे, आणि आता ज्यांचा मुंबईशी काडी मात्र संबंध नाही, संबंध असला तर एवढाच आहे की मुंबईला लुटतायत असो, हे न होता आपल्याला आठवत असेल MTHL हे 3 महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं। 3 की 5 महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं। आम्ही हे सतत ओरडत होतो। दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे 9 महिने तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं। उरण लाईन परत तसंच तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं। का तर निवडणुका थोडे दूर होत्या। आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्ण पण झाला नाहीये, पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचं आहे, म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं या खोके सरकारने ठरवलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।